तर मला सांग की हे बाहेरचं जे स्ट्रीट फूड असतं ना, ते एवढं टेस्टी का लागतं? खरं तर बाहेर बघ, आपण घरी करायला बघतो की आपण चला हॉटेलसारखा दाल तडका करूया किंवा हॉटेलसारखी आपण बटर रोटी करूया किंवा तू सँडविच म्हण किंवा थालीपीठ. आता हा तर एक घरगुती पदार्थ आहे, पण तोच जर तू एखाद्या ठेल्यावर जाऊन खाल्लास तर तू म्हणशील हा कसला भारी मस्त खुसखुशीत झालेला आहे. आणि हा घरी केला तर मात्र छान चवदार होतो, पण त्याला काहीतरी आपल्याला वाटतं की हां, इसमें कुछ तो कम आहे. याचं कारण सांगते. बाहेर जेव्हा आपण जातो त्यांना शेवटी त्यांचा बिझनेस करायचा असतो. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बटर वापरलं जातं, शिवाय टेस्टिंग पावडर वापरली जाते. हे तर सर्रास चालतं आजकाल. म्हणजे काय असतं ते? एक्झॅक्टली मलाही माहिती नाहीये की ते काय असतं, पण मी ऐकलंय की टेस्टिंग पावडर शिवाय जेवण चांगलं होतच नाही. आणि बरेच रेस्टॉरंटमध्ये टेस्टिंग पावडर वापरली जाते. आणि मग त्यामुळं आपण ती घरी आणत नाही, आपण ती घरी करत नाही. त्यामुळं मग कुठेतरी चवीमध्ये फरक पडतो आणि आपलं घरचं जेवण आपण हॉटेलसारखं करायला जातो, पण ते तितकं अगदी त्या लेवलपर्यंत पोहोचू शकत नाही. शिवाय काही टेक्निक्स असतात. आता आपण कितीही म्हटलं तरी भरपूर असं बटर घालू शकणार आहे का? आपल्याला माहिती आहे ठेल्यावर थालीपीठ दिलं की इतकं भरपूर असं बटर लावून दिलं जातं. स्पॉन्ज डोसा मिळतो, लोणी स्पॉन्ज डोसा. त्याच्यामध्ये लोणी जे आपलं पारंपरिक पद्धतीने काढलेलं लोण्यापासून केलं पाहिजे, पण त्यांच्याकडे ते साधं लोणी असतं, तेच असं भरमसाठ दिलं जातं. मग ऑफकोर्स त्याची चव जास्त चांगली लागणार. पण आपण जेव्हा घरी करायला जातो, आपण म्हणतो की हॉटेलसारखं करूयात, पण त्यावेळी मग आपण ठरवून पण हे नाही करू शकत आणि म्हणतो नको नको एवढं कशाला. तसं आपल्याला आपल्या डोळ्याच्या मागे झालेलं असतं ना ते, त्यामुळे आपल्याला माहिती नसतं की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत, किती बटर घातलंय, किती जास्त तेलामध्ये मसाल्यांमध्ये ते केलेलं आहे. त्यामुळं घरी करताना हॉटेलसारखं करायला आपण जातो, ते अगदी छान होतं, पण आपल्याला कुठेतरी कमी वाटतं, कारण त्याच्यात नको असलेल्या गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त वापरलेल्या असतात. आणि मला असं वाटतं आपण बाहेर जे खातो म्हणजे कुठले पंजाबी पदार्थ मागवला किंवा काही, तरी त्याच्यामध्ये ना किती म्हटलं तरी हिडन शुगर असते, मीठ जास्त असतं. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट खूप जास्त असतात ना, मीठ, साखर, तिखट. तर मला सांग की कुठलाही पदार्थ असेल ना, तर मी कुठेतरी वाचलेलं की आधी गोड असला तरी पण त्याच्यात थोडं मीठ टाकतात का? म्हणजे एखादा हो. पदार्थ खायला चविष्ट कसा करतात? म्हणजे त्या सगळ्या चवीचं बॅलन्स कसं करतात? आता उदाहरण देते बरं का, आपण पुदिन्याची चटणी करतो. पुदिना चटणी खरं तर असते पुदिन्याची, पण त्याच्यामध्ये कोथिंबिरीचा वापर जास्त केला जातो, पण आपण त्याला म्हणतो पुदिना चटणी. कारण तो एवढूसा पुदिना इतका स्ट्रॉंग असतो आणि त्यामुळं अगदी थोडा वापरला तरीसुद्धा त्याची चव आपल्याला त्या पदार्थामध्ये जास्त लागते. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला बऱ्याच कुटुंबांमध्ये बघ साखर वाटते की साखर कशाला घालायची, सगळी चव जाते त्याची. पण प्रत्येक पदार्थाचा व्यवस्थित बॅलन्स असेल ना, तर तो पदार्थसुद्धा तितका चवदार होतो. उदाहरणार्थ पुदिन्याच्या चटणीमध्ये तू थोडीशी साखर घातलीस ना, ती चव आपोआप बॅलन्स होते. आणि बाहेरचे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये बघ काही वेगळे असे मसाले वापरले जातात. जसं की तू ऐकलं असेल बघ, कुठेतरी आपल्याला व्हेजिटेबल स्टॉकचे असे छोटे छोटे क्यूब्स मिळतात किंवा चिकन स्टॉकचे काही क्यूब्स मिळतात. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सोडियम असतं, जे पदार्थाला असं म्हणतात की टेस्टी करतं. उदाहरणार्थ काही असे मसाले पण मिळतात बाजारामध्ये, जे रोजच्या भाजीमध्ये वापरले जावेत असं सांगितलं जातं. पण मग ते कुठेतरी चवीला पण चांगले, चव पण चांगली देतात, पण कुठेतरी नेहमी वापरायला चांगले नसतात. त्यामुळं मग कधी बाहेरचं अन्न आपल्याला जास्त चांगलं वाटायला लागतं आणि घरामध्ये अगदी सेम टू सेम तसंच कर, पण कुठेतरी गडबड वाटते. आणि मग तो बॅलन्स साधण्यासाठी आपल्याला सगळ्या चवी त्याच्यामध्ये असाव्या लागतात. उदाहरणार्थ मी पुदिन्याच्या चटणीचं सांगितलं, त्याचा स्ट्रॉंगनेस बॅलन्स करण्यासाठी तुला थोडीशी साखर, एक चमचा का होईना पण साखर घालावी लागते. त्याशिवाय ती चटणी अगदी छान होणार नाही. दुसरं म्हणजे आता तू म्हणालीस की प्रत्येक गोड पदार्थात मीठ घातलं जातं का? तर हो, घातलं जातं. बऱ्याच पारंपरिक रेसिपीजमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुम्ही खीर केली ना, शेवटी किंचित अगदी 1 चिमूट की 2 चिमूट मीठ घाला. त्या पदार्थाला ना एक त्याचा जो गोडवा खुलून येतो. कारण फक्त जेव्हा तुम्ही गोड खाता, मग ते गुळाचं असेल, साखरेचं असेल किंवा अजून कुठलंही काही वापरलंय, तुम्हाला तो एक कंटिन्युअसली तो गोडवा तुमच्या जिभेवर जाणवतो. पण हलका मिठाचा त्याच्यामध्ये तडका टाकला ना तुम्ही, की त्या गोडव्याला पण कुठेतरी तो कट करतो आणि ती चव आपल्या जिभेवर येते. उदाहरणार्थ तू आमरस कर. आमरसात आंब्याचा स्वतःचा गोडवा असला की मी शक्यतो साखर नाही घालत, पण किंचित मीठ घाल त्याच्यामध्ये आणि थोडंसं तूप, वितळवलेलं तूप. इतकं सुंदर लागतो आमरस. मीठ नसेल ना की लगेच चुटकीसरशी कळतं की याच्यात मीठ नाही घातलेलं. अगदी चिमूटभर मीठ घालायचं, तेवढं सुद्धा त्या गोडाला छान बॅलन्स करतं. पण मग गोड पदार्थ, आता तू गोडाबद्दल बोलते म्हणून विचारते की
साखरेचं केलं आणि गुळाचं केलं तर त्याच्या काय कन्सिस्टन्सी चवीत तर थोडा फरक कळतोच. पण तुला काय वाटतं कुठले गोड पदार्थ करावेत? आता बऱ्याचदा बघ दुधामध्ये तू कुठलाही पदार्थ करते ना तर शक्यतो साखरच घातली जाते. तू त्याच्यात गुळ घालायला गेलीस तर ते दूध गुळामुळं फाटतं. कारण गुळाला बघ हलका एक आंबूस चव असते आणि कुठलाही आंबट पदार्थ दुधाला फाडतो. त्यामुळं गुळामुळे बऱ्याचदा बघ गुळाचा चहाचं बरंच फॅड आत्ता पण चालू आहे. बऱ्याच आधीपासून गुळाचा चहा चांगला असतो म्हणतात. पण आता मी काही स्पेशालिस्ट नाही किंवा मी त्यात एक्सपर्ट नाही आहे. पण मी असं बऱ्याच डायटिशियनकडून ऐकलेलं आहे की गुळ आपण काय म्हणतो साखर नको, गुळ आपला पारंपरिक आहे, हेल्दी आहे. पण साखरेने समजा 100% तुम्हाला शुगर होणार आहे तर गुळाने फक्त 20% कमी होईल असं मी बऱ्याच ठिकाणून ऐकलेलं आहे. नाही, गूळ आणि साखर दोन्ही मिळून कॅलरी तेवढ्याच मिळतात. बस हां. त्यामुळं फक्त की गुळामध्ये कमी केमिकल्स असतात. साखर करताना जास्त केमिकल्सचा वापर केला जातो कारण ती खूप रिफाईन केली जाते. त्यामुळं फरक एवढाच आहे. अदरवाईज तुम्हाला जर शुगर आहे म्हणून तुम्ही गुळ खात असाल तर मला नाही वाटत की ते त्यामध्ये काही चुकीचं आहे, तथ्य चुकीचं आहे. आहे ते. हो. पण मग असं तू काही रेसिपीज असतील का तुझ्या की ज्याच्यामध्ये तू मध घालतेस किंवा मेपल सिरप घालतेस? कारण तुझा भर पारंपरिक डिशवर असतो. तर मग तुझ्या त्या गोडाच्या कोणत्या तुझ्या ट्विस्ट्स आहेत गोड पदार्थांच्या? शक्यतो मला पारंपरिक पदार्थ आहे ना अगदी जसं आहे तसाच बनवायला आवडतो. त्याच्यामध्ये उगाचच मध घालणं. कारण असं आयुर्वेदात पण असं म्हटलेलं आहे की मध खरं तर गरम करून खाऊ नये किंवा गरम पाण्यामध्ये दुधामध्ये खाऊ नये. त्यामुळे मला जर आता खीर करायची आहे तर ऑफकोर्स मी त्याच्यामध्ये मध घालणार नाही. आणि मला वाटतंय की तुम्हाला तो पदार्थ खायचा आहे ना, तुम्ही पारंपरिक पदार्थ आहे, गोड पदार्थ तुम्ही रोज तर नाही खाणार. मग कधीतरी खायचा आहे तर जसा आहे तसा खा ना. त्याला उगाच तोडून मोडून काहीतरी करून खाणं. मग त्यापेक्षा तुम्ही जेव्हा खायचं आहे तेव्हाच खा, पण तो जसा आहे तसा खा. अगदी सारखं खायचं आहे मग ते पण बरोबर नाही. कारण आता तू बघ, आता मला ते आपण आल्यावर पण याच्यावर बोललो होतो की जेव्हा पूर्वी बघ लाडू फक्त दिवाळीतच व्हायचे किंवा चकली फक्त दिवाळीमध्येच होणार, चिवडा फक्त दिवाळीतच होणार. पण आजकाल या गोष्टी सर्रास केल्या पण जातात आणि काय म्हणतात त्याला सर्रास विकत सुद्धा मिळतात. की करणं पण एक ठीक आहे गं एक वेळ की 6 महिन्यातून एकदा तू रव्याचे लाडू केले. पण जर बाजारातनं रेडीमेड आणले तर ते किती हेल्दी आहेत. आणि या गोष्टींचं मग महत्त्वच राहिलेलं नाही आहे. दिवाळीला लाडू फक्त खायला मिळायचं म्हणून पूर्वीचे लोक वाट बघायचे. पण आता कधीही खायला मिळतो त्यामुळं मग काही त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला तारतम्यच राहिलेलं नाही आहे कुठल्याही गोष्टींचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.